आपल्याकडे खूपच चांगला योग आलेला आहे। आपल्याकडे श्रीमती सुधा मावशी कापरे, मावशी यासाठी की आमचे सासरे बुवा ज्यांचं आता वय 80च्या वर आहे त्यांच्या या मावशी, आणि त्यांचं आता 90ला वय आलेलं आहे, आणि त्यांच्याकडे पाहून त्यांचा उत्साह पाहून असं मुळीच वाटत नाही। त्यांची मला असलेली ओळख ही आहे की त्यांना शुगर, डायबिटीज म्हणा, शुगर म्हणा किंवा बीपी याचा कुठलाही त्रास नाही, निरोगी आयुष्य त्यांचं आहे। आणि मुख्य म्हणजे त्यांचा जो उत्साह आहे एखाद्या तरुणाला लाजवेल अशा प्रकारचा तो उत्साह आहे। कालपासून त्या आमच्या या वाकडच्या भागामध्ये घरामध्ये राहायला आल्या आणि आम्हाला त्यांनी खूप हसवलं। तर त्यातून आपल्याला ही कल्पना सुचली की आपण एक त्यांचा छोटासा इंटरव्ह्यू, मुलाखत घेऊ, म्हणजे आपल्याला लक्षात राहील ते आपल्या इथे आलेले आहेत तर ते आपल्याला आठवणीत राहावं म्हणून आपण हा व्हिडिओ घेतोय। तर मावशी, तुमच्याबद्दल थोडं सांगा, म्हणजे तुमचा जन्म 1935चा आहे, तिथून तर आता 2025 हा थोडक्यामध्ये प्रवास म्हणजे असा तुम्ही तुमच्या शब्दात आम्हाला सांगा। माझा लहानपणचा प्रवास तर खेड्यामध्ये गेला। त्यावेळी प्रायमरी शाळेमध्ये मुलं शिकत नव्हते आणि रस्ते नव्हते, रस्त्यावरून खडबडच रस्ता राहायचा आणि त्या रस्त्यावरून जावं लागायचं। आम्ही घरून पोतं घेऊन जायचं बसायला शाळेत, कारण काय की एका लहानशा खोलीमध्ये शाळा भरायची, एक शिक्षकी शाळा राहायची, सगळे विषय ते शिक्षकच शिकवायचे आणि फक्त 20 मुलं राहायचे। बरं, इंग्लिश ज्यांनी घेतलं त्यांना फी भरावी लागायची। असंही आहे का? हो, आणि ज्यांनी इंग्लिश सक्ती आणि असक्ती असं शिक्षण होतं। सक्तीचं शिक्षण म्हणजे मराठीमध्ये सर्व विषय शिकायचे, हे सक्ती, आणि असक्तीचं म्हणजे इंग्लिश विषय घेऊन इंग्लिशमध्ये एक विषय राहायचा तो, पण त्यांना फी भरावी लागायची। आता त्या काळामध्ये गरिबी खूप होती आणि अडाणी लोक खूप होते, त्यामुळे अडाणी लोक यायचे, त्यांना अभ्यासाला वाव मिळावा, चालना मिळावी, प्रेरणा मिळावी म्हणून त्यांच्याकडून फी घेतली जात नव्हती। पण आता आमच्यासारखे, मी डॉक्टरची मुलगी होती, माझे वडील डॉक्टर होते, माझे वडील डॉक्टर होते, सरकारी दवाखान्यात मोठं क्वार्टर होतं माझ्या वडिलांना, तर म्हणून मी इंग्लिश घेतलं होतं आणि ते शिक्षक आम्हाला हे सगळे विषय शिकवायचे, पण अत्यंत कडक होते आणि अभ्यास केला नाही की स्केलपट्ट्या बसायच्या। आजकालच्या मुलांना हे नवीन वाटत असेल तर ऐकून, आणि स्केलपट्टी मारल्यानंतर घरी आल्यावर सांगायचं तर आई वडील असं कधीच म्हणत नव्हते की तुझं बरोबर असताना असं कसं मारलं, ते म्हणायचे तू चुकली असशील, तू भयंकर वात्रट आहे, तू काहीतरी गडबड केली असेल म्हणून स्केलपट्टी मारली, बरं झालं, छान झालं, आता पुन्हा नाही करणार। म्हणजे पालकांची अशी प्रवृत्ती होती ते की मुलांना शिक्षकांनी शिक्षा केली तर त्याचं वाईट वाटायचं नाही, म्हणून ते गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा म्हटले की गुरु तुमच्या याला व्यक्तिमत्वाला हे देतात। आता आजकाल तसे गुरुही राहिले नाही, शिष्यही राहिले नाही, ही गोष्ट वेगळी, पण आमच्या लहानपणी आमचे गुरु आमची इतकी काळजी करायची आणि त्यांच्याबद्दल आम्हाला आदर वाटायचा। तर आमचं शिक्षण अशा खेड्यामध्ये गेलं, नदीच्या काठावरून असं जायचं, त्यानंतर मग हायस्कूलमध्ये गेली। हायस्कूलमध्ये आमच्या इथे रस्ता जो होता तो असा उताराचा होता आणि एवढे दगड, आमच्या वेळी चपला घालत नसत, बाहेर जाताना चप्पल घालायची नाही, चपला घालायच्या नाही, त्यामुळे बिना चपलांनी आम्ही त्या दगड धोंड्यातून जायचं। एक नदी होती, त्या नदीला पावसाळ्यामध्ये पूर यायचा आणि त्या नदीवर एक पूल जो होता त्याच्यावर दगड ठेवले होते सिमेंटचे, आणि त्या दगडांवर उड्या मारून आम्ही ती नदी पार करायचो। आणि जेव्हा पूर आला त्यावेळी चपराशाच्या डोक्यावर द्यायचे सगळे दप्तर आपले, आणि सगळ्या मुली मिळून एकीमेकीला धरून आम्ही त्या पुरातनं ती नदी पार करायचं। असं शिक्षण अत्यंत कठीण होतं आमच्या वेळी, आणि मुली शिकत नव्हत्या, मुलीचं स्त्री शिक्षण कमी झालं होतं। म्हणजे कर्वेंनी आपल्याला जे हे सुधारणा करायला सांगितली होती की बायकांनी शिकलं पाहिजे, एक बाई शिकली तर एक कुटुंब सुशिक्षित होतं। परंतु आमच्याही वेळी असं होतं की अख्ख्या हायस्कूलमध्ये 9व्या वर्गात एक, 10व्या वर्गात एक आणि 11वीत एक, अशा हायस्कूलमध्ये फक्त 3 मुली आणि बाकी 80 मुलं प्रत्येक वर्गात।
त्यामुळे शिक्षणाचा इतका मुलींसाठी इतका प्रचार झालेला नव्हता त्याला. आणि शिक्षण अत्यंत कठीण होतं. सर्व ठिकाणी फक्त मिडल स्कूलपर्यंत शिक्षण राहायचं, हो 7वा वर्ग. हायस्कूलचं शिक्षण फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी राहायचं. त्यामुळे माझ्या बहिणी वगैरे जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवून त्यांचे शिक्षण केले माझ्या वडिलांनी. माझ्या वडिलांना शिक्षणाची अत्यंत गोडी होती. ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे, त्यामुळे ते म्हणायचे काही झालं तरी मुली शिकल्या पाहिजे, मुलगी शिकली की एक घर सुशिक्षित होईल. त्यामुळे आमच्या वेळी शिक्षणाचा इतका प्रसार झालेला. तुम्ही शिक्षकी पेशामध्ये होत्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला MA करायचं होतं आणि तुम्हाला करू देत नव्हते, तो एकदा अनुभव सगळ्यांना सांगा ना. अरे MA ला काय, कारण काय आमच्या शाळेतले सगळे शिक्षक BA BEd होते. आणि ते म्हणायचे की क्वालिफिकेशन वाढवायची काही गरज नाही, BA BEd तुमची क्वालिफिकेशन आहे, बरोबर आहे. पण मग त्यांनी मला 8 वर्ष मी परवानगी मागितली, पण त्यांनी मला परवानगी दिली नाही. मग शेवटी मी म्हटलं, मलाही असं वाटायचं की आता या वयात कशाला MA करायचं, पण करून तरी काय करणार, कारण लेक्चर 12वा वर्ग नव्हता, तर लेक्चरची जागा मिळणार होती. पण तरी मला असं वाटायचं की आपले ज्ञान समृद्ध झालं पाहिजे, कारण परीक्षा दिल्याशिवाय आपण अभ्यास करत नाही. उगीच वाचायचं असं नाही, मोठे ग्रंथ तरी नाही वाचत. म्हणून मी त्यांना शेवटी ग्रँटीन कोड दाखवला आणि त्या ग्रँटीन कोडमध्ये लिहिलेलं होतं की शिक्षकांनी आपली क्वालिफिकेशन वाढवणं हे आवश्यक आहे. आणि ते जर क्वालिफिकेशन वाढवत असतील तर त्यांना मॅनेजमेंटने परवानगी द्यावी, असं या ग्रँटीन कोडमध्ये एक कॉलम आहे. तो त्यांना मी दाखवला. आणि तुम्ही आता याच्या पुढे मला परवानगी दिली नाही तरी मी परीक्षेला बसणार. त्यावर त्यांनी काही ऑब्जेक्शन घेतलं नाही. मग मी परीक्षेला बसली, अभ्यास केला, शाळा करायची आणि नागपूरला यावं लागायचं. एकूण MA ला होते 4 पेपर, एका पेपरचे 8 पुस्तकं. मग मी ठरवलं की 2-2 पेपर द्यायचे. एका वेळी 4 पेपर आपल्याला देणं शक्य नाही, कारण शाळेमध्ये एप्रिल महिन्यात परीक्षा आणि एप्रिल महिन्यात शाळेची परीक्षा, एप्रिल महिन्यात MA ची परीक्षा, या दोघांचा मेळ घालणं कठीण होता. म्हणून सकाळी पूर्ण शाळेच्या परीक्षेचे पेपर इन्व्हिजिलेशन करायचं, घरी यायचं आणि त्यानंतर 1:30ची सुपर तरुण भंडारा नागपूर, त्याने डायरेक्ट लायब्ररीत जायचं. धनवटीला रंगमंदिरात लायब्ररी होती, तिथे जायचं ना. आपण जे काही पुस्तकं रेफरन्स करता मिळाली नाही, त्या पुस्तकाचं रेफरन्स तिथे चंद्रकांत कुलकर्णी म्हणून चांगले अभ्यासू माणूस होता, त्याला सर्व माहीत होतं की कोणत्या युगवाणी तेव्हा विदर्भ साहित्य संघाचा मराठीचा मासिक निघायचं, त्याच्यामध्ये निराळ्या कवींची माहिती राहायची. तर ते बरोबर मला ती मासिक काढून द्यायचे आणि ते मी वाचायची. केशव मेश्रामचं नवीनच पुस्तक निघालेलं होतं, ते आम्हाला होतं रेफरन्स करता आणि ते मला कुठेही मिळालं नाही नवीन असल्यामुळे. त्यांनी मला त्या केशव मेश्रामचं याच्यावर परिचयात्मक आणि टीकात्मक लेख आला होता, तो दाखवला. हा तुम्ही वाचा म्हणे आणि याच्यावर तुम्ही पेपर सोडवा. मी तो त्या दिवशी वाचला आणि खरंच त्या दिवशी केशव मेश्रामवर प्रश्न आला आणि तो रेफरन्स मला कामात पडला. कविते MA मध्ये काय पाठांतर खूप लागतं. केशवसूत्रांचे 8 कवी एकंदर, आणि त्या 8 कवीचे आम्हाला स्पष्टीकरण, संदर्भासहित स्पष्टीकरण करावं लागायचं. तर त्यामुळे काय जरा बलकी होता अभ्यासक्रम. पण म्हणजे शिक्षकांकडून सपोर्ट नसताना तुम्ही एवढा खटाटोप करून हे MA केलं. मी जिथे आपली इच्छाशक्ती दांडगी असेल ना तर आपलं बरोबर सगळं होतं. मी पुन्हा तिथूनच डायरेक्ट मोटर स्टँडवर यायची, मोटर स्टँडवरून घरी यायची, दुसऱ्या दिवशी शाळा करायची. ज्या दिवशी मला MA ची डिग्री मिळाली तोपर्यंत कुणालाही माहीत नव्हतं की मी पेपरला जाते आहे, कुणालाच माहिती नव्हतं. ज्या दिवशी माझ्या MA ची डिग्री मिळाली, माझा रिझल्ट लागला, त्या दिवशी मी माझ्या त्या नोटबुकवर BA BEd कापून MA BEd आणि आमच्या हेडमास्टरनी ते नोटबुक जेव्हा पाहिलं त्यांना इतकं वाईट वाटलं. म्हणजे ह्या बाईला मी परमिशन न द्यायला, ही बाई MA झाली केव्हा, कुठं झाली,
कधी जात होती पेपर सोडवायला. सगळे विचारायला म्हणे बापरे म्हणे मॅडम तुम्ही केव्हा पेपर द्यायला जात होत्या. आणि मग नागपूरला जाऊन पेपर देऊन आले म्हणे. आम्हाला कळले रे म्हणे. जिद्द होती म्हणजे तेव्हापासून. म्हणजे जिद्दी स्वभाव होता. जिद्दी स्वभाव होता. बरं मग लग्न कुठल्या वर्षी झालं त्या तुमच्या? माझं 57 साली 1957. 1957 मध्ये लग्न झालं. थोडं सांगा आम्हाला आजोबांबद्दल सांगा आणि जर काय कसं कुठे कुठे तुमचा वेळ गेला लग्नानंतर. आजोबा भयंकर कडक होते. कडक होते. स्वभावाने अत्यंत कडक होते आणि तत्वानी पण कडक होते. बिना तत्वाचं कोणतंही काम करायचं नाही. बरं. आणि त्यांच्या तत्वाच्या विरुद्ध जो गेला असेल त्यांच्या जीवनातला एक गोष्ट सांगते मी. मी आजारी होती आणि नागपूरला होती, ट्रीटमेंट घेत होती. त्यांना सुट्टी हवी होती. तर त्या सुट्टी करता ते हेडमास्टरकडे गेले. म्हणजे सर म्हणे मला आज सुट्टी हवी आहे. तर म्हणे ते म्हणाले म्हणे अहो कपडे साहेब 30 तारीख आहे म्हणे, आजची शेवटला दिवस आहे म्हणे, फीचा हिशोब करायचा असतो, तुम्ही देताय की नाही म्हणे सुट्टी. ते म्हणे नाही आज तर मी नाही देत म्हणे. ते इतके बघो तिची छडी उसळली म्हणे आज मला सुट्टी नाही दिली ना तर आज मी तुम्हाला इथेच बदलून काढीन. इतका घाबरून गेला हेडमास्टर. तो म्हणे बरोबर घरी आल्यावर यांनी सांगितलं म्हणे मी आज असं केलं तेव्हा मला सुट्टी मिळाली म्हणे. म्हणजे त्यांनी अत्यंत कडक होते. कडक होते आणि त्यांचं निर्भीड होतं. निर्भीड. कुठे ट्रिपला वगैरे आम्ही गेलो तर ते झाडावर चढायचे पटापट पान तोडायला. हो का? हो. आणि मला असं वाटायचं की अहो ही झाडं तुटेल खाली पडेल काही होत नाही म्हणे. तोडून पानं तोडून आणून त्याच्या पत्रावळी करायचे त्याच्यावर खायचं. खूप कडक होता स्वभाव त्यांचा. खोटं बोललेलं त्यांना चालायचं नाही. शाळेत त्यांना सर्व शिक्षकही घाबरायचे आणि विद्यार्थी तर अतिशय घाबरायचे. पण मला नाही आवडायचं ते. जरा थोडं विद्यार्थ्यांना तसं सारखं दाखवणं बरोबर नाही. हो. पुढील काळामध्ये थोडंसं आपल्या जीवनामध्ये दुर्दैवी घटना घडली पण त्यातूनही तुम्ही स्वतःला सावरलं आणि आपलं जे जीवन असतं. पण मला त्यांनी खूप सपोर्ट केला. कडक जरी होते तरी अभ्यासाच्या बाबतीत त्यांनी सपोर्ट केला. हो हो. ते MA ला बसले तेव्हा मी त्यांना सपोर्ट केला. हो. त्यांना कविता समजावून सांगितली. कविताचे हो. ते 2 वाजता उठायचे. ते म्हणे तू झोपते मी का म्हणून जागू म्हणे. तर मी म्हणायची कमाल आहे तुम्हाला परीक्षा द्यायची आहे मी कशाला जागू. तर मी 2 वाजता उठून त्यांना कविता समजावून सांगायची केशव सुद्धा. ते म्हणे या कविता मला समजा. कविता समजण्याकरता रसिकता काव्याचं मन पाहिजे, अंतःकरण पाहिजे काव्य. बरं याच प्रसंगी मग आता कवितेचा विषय निघाला आहे तर तुमची एखादी आवडती कविता आम्हाला ऐकवा आणि तुम्ही एखादी स्वतः केलेली असेल तर ती पण ऐकवा. एक केशवसुतांची कविता आहे. हो. खूप चांगली आहे. होता डोंगर पाय थास पडाला धोंडा भला थोरला वर्षे कैकई लोटली परिणतो हाले मुलगी एका की फुलं वेल एका जवळी होती सुखे नांदत डोळू छान सकाळ हास तिची तैसेच कोमे जात थट्टे खोर फुले हसून वदली धोंड्यास ती एकाला अरे केवळ तू अरे न जगती काही तुझा फायदा. बरं. संता पुन्हा तयास पत्थर म्हणे काही रुथावलं नाही सारी सुंदरता तर इथेच तुमची जाईल रे जाऊन धोंड्याच्या परी काळ जास बिडाले ते शब्द जाऊन काळा ठिक्कर त्यामुळे हळूहळू तो पोहायला लागला. वैलीच्या मनासा भिजाले पत्तराचे वचे गेली तोंड कडा सुकून सगळी ती पांढरी फारच वेडा पीर असाच एक कुणी एकाकी येत्या स्थळा काळा पाषाण पाहुणी म्हणून आनंदला त्याची दिव्य करांगुली नजो त्या पत्थरा लागली त्याची ती मूर्ती बनवून ती मूर्ती बघताच तो खुळा नाचावया लागला त्याने ती खुळणी फुले भरभरा तेव्हा सारी फुले हसता हसता हसू लागली. धोंड्याच्या पायाशी वेळी पत्तर आणि फुले ही आम्हाला मॅट्रिकमध्ये केशवसुतांची पण कल्पना विलास केशवसुतांची कविता
तुम्ही पण एखादी कविता केलेली असेल, आठवत असेल तर ती आम्हाला ऐकवा. मी वरळी भाषेत केली. मराठी भाषेत. हा, ऐकवा ना. थोडंसं मोठा एकदा काय झालं, हा. तू समोर स्टँडावर गेली आणि मोठं स्टँडवर भाई गंमतच आली. तिकटासाठी गेली, लाईनीमध्ये घुसली, बसमध्ये आली, तू बस पुरी भरली. म्या म्हटलं तिकटाईनं माणसं कशी घुसली? तो म्हणे थांब बाई विचार. एक होता पिऊन, तो म्हणे उतर तू खाली. त्याची झाली झोमाझोमी, उशीर झाला बसली. मारे बोंबले लोक सारे गाडी सोडा जल्दी, मारे बोंबले लोक सारे गाडी सोडा जल्दी. कंडक्टर कावला लोकाईवर पाहून समजी गर्दी. माझ्याजवळ आला ओरडला बसकन. म्या म्हटलं ओरडू नको, संघाय 7 जण. कुठे कुठे गेले कुठे दिसत 1 जण. म्या काढला गयान बसली त्याचा मटकन. तो म्हणे काय रे एवढे पोट्टे पैदा करा, पहिलेच आपल्या कुटुंबाचं नियोजन नाही करा. कशी बशी एकदाची बस सुरू झाली, पॅसेंजरले बसायले जागा आहे. बगर तिकीटवाले समजे बेंचावर बसले आणि तिकीटवाले बेचारे फक्त मारून बसले. म्या म्हटलं तिकीट काढलं मी बेकार, तर मी गेली असती बेंचावर. छान. लक्षात राहणं म्हणजे किती आहे. तुमचा संस्कृत विषय पण होता? संस्कृत विषय पण होता तुमचा? बरं, तुमच्या संस्कृतच्या याच्याबद्दल काही सांगा. म्हणजे संस्कृत विषय तुम्ही शिकवायच्या का? हो, 12वी पर्यंत. 12वी पर्यंत संस्कृत शिकवायच्या तुम्ही. आणि तुमचा हा जो स्वभाव होता, म्हणजे थोडासा अन्यायाविरुद्ध लढा द्यायचा टाईपचा जो स्वभाव आहे, त्याचे काही तुम्ही अनुभव सांगा की तुम्ही कसं लोकांना एकत्र केलं. आमच्या भंडाऱ्याला ना सिलेंडर नाही मिळायचे. सिलेंडर नाही मिळायचे. बरं. आणि 2-2 महिने सिलेंडर मिळाला. महालक्ष्मी आणि गणपती आला की ते गुर्जर होते चांगले, त्यांच्याकडे आम्हाला सिलेंडर नाही द्यायचे, पण त्यांचे मित्र एक राहत होते आमच्या कॉलनीमध्ये. त्या मित्रांकडे सिलेंडर मिळायचं. आता सगळ्या जणी म्हणायला लागले की आता गणपती आले, हरताळका सण आले, आपल्याला सिलेंडर 2 महिने नाही मिळायचं. 2-2 महिने नाही मिळायचं. सगळ्या म्हणायला काहीतरी करा, काहीतरी करा. पहिल्यांदा मी वर्तमानपत्रात आमच्या इथे भंडारा टाइम्स निघायचं, लोकलपत्र. त्याच्यातनं सगळ्यांच्या सह्या घेऊन 20-25 जणींच्या सह्या घेऊन आणि एक लेख लिहिला की बा असं असं सिलेंडर आम्हाला मिळत नाही आणि सणावाराचे दिवस आहे, आम्हाला फार त्रास होतो आणि कोळसा भयंकर महाग आहे आणि आम्ही सिलेंडर. बरं, जेव्हा सिलेंडर म्हणजे गॅस मिळाला ना, तेव्हा आम्हाला घरोघरी येऊन आणि त्यांनी घ्यायला लावला गॅस, की तुम्ही सिलेंडर घ्या, गॅस घ्या, गॅस घ्या. घरोघरी जाऊन म्हटलं, म्हणून आम्ही इथे घेतलं. आणि तुम्ही आता सिलेंडर देत नाही. तर त्यांना दिली DSPने वगैरे, DCने, कलेक्टर जे होते त्यांनी म्हटलं की बा हे असंच पत्र आलं आहे तुमच्या विरोधात, त्याचं काय करता? नाही आमच्याकडे आले की देतो म्हणे आम्ही म्हणे. ते आता खूप श्रीमंत होते, त्यांच्याकडे एजन्सी होती, ते तर श्रीमंत होते. मग मी एक दिवस मग शेवटी काय केलं, म्हटलं तुमच्या घरचे रिकामे सिलेंडर सगळे माझ्या घरी आणून ठेवा. एक रिक्षा केला, त्याच्यामध्ये ते सगळे रिकामे सिलेंडर टाकले. त्या सर्व बायकांचा मोर्चा काढला आणि त्या गुर्जरांच्या जिथे त्यांचं ते दुकान होतं त्या दुकानासमोर आमच्या इथे शहीद चौक होता, भंडाऱ्याला शहीद चौक होता असं, त्या चौकाच्या समोरच त्यांचं दुकान. त्या चौकात सगळ्या बायकांना जमा केलं आणि तिथे ठैया देऊन बसलो, आमचे हे सिलेंडर भरून द्या, नाही तर आम्ही आज इथून उठत नाही. हो का? हो. मग मिळाले का? ते हो मिळाले. अरे वा. मग सगळ्यांना सिलेंडर मिळाले आणि तेव्हापासून रेग्युलर सिलेंडर. मी म्हटलं याच्या पुढे तुम्ही आम्हाला असे 2 महिने जर सिलेंडर दिले नाही तर म्हटलं आम्ही असे मोर्चे काढून आणि तुमचं दुकान बंद करून टाकू. अरे नागपूरलाही असंच केलं. मी इथे होती ना फ्रेंड्स कॉलनीमध्ये, तो करुणा गॅस एजन्सीवाला माहीत असेल, सिलेंडरच नाही द्यायचा 2 महिने. म्हटलं बापरे हे काय कमाल झाली, 2 महिने नागपूरसारख्या ठिकाणी सिलेंडर नाही मिळत. मग त्याच्याकडे गेली एक दिवस मी, म्हटलं तुम्ही सिलेंडर पाठवताय का माझ्याबरोबर? नाही तर मी इथेच बसते म्हटलं. सगळ्या लोकांना, ते सगळे आले होते ग्राहक, त्या सगळ्या ग्राहकांना सांगितलं 2 महिने झाले म्हटलं मी मला 87 वर्षाची बाई आहे, मला हे सिलेंडर देत नाही करुणावाले, बघा म्हटलं माझं काय यायचं, कोणत्या तारखेला तुमच्या इथे हे केलेलं आहे. मी म्हटलं आज सिलेंडर दिल्याशिवाय मी इथून उठणार नाही.
तो म्हणे आजी असं नका करू. म्हटलं नाही, आधी माझ्या याच्यात सिलेंडर टाक, माझ्या समोर टाक, माझ्या घरी पोचव आधी सिलेंडर, तेव्हाच मी इथे उठले. सगळ्या ग्राहकांना सांगितलं, म्हटलं यांनी 2 महिने झाले मला सिलेंडर. आणि ग्राहक तुमचे कायदेशीर असताना तुम्ही असे कसे करता? तुम्हाला थोडी अभिनयाची पण आवड आहे, हा? थोडा काहीतरी एखादा अभिनयातलं आम्हाला करून दाखवा ना. अभिनय नाटकात नाही. तर खूप काम नाटकात काम केलं तुम्ही? हो का? खूप नाटकात काम केले. माईची माया, हाच मुलाचा बाप, त्यानंतर जीवन कला, हो का? नाटकांमध्ये काम. छोटासा प्रसंग आठवत असेल एवढंच 2-4 नाटकाचं? नाटकातलं तर काही आठवत नाही. बरं बरं, आता हा सगळा आपला इंटरनेटचा जमाना आहे आणि आम्हाला हे पाहून खूप आनंद होतो की तुम्ही फेसबुकवर ऍक्टिव्ह आहात. हो. तर तुम्ही फेसबुकवर सगळ्यांचे मेसेजेस बघता, आपल्या नातेवाईकांचे, कुटुंबियांचे, आणि त्यावर खूप छान छान कमेंट्स करता. आम्ही बघतो त्या कमेंट्स. तर त्या सगळ्या जी सगळी टेक्नॉलॉजी जी आली आहे आणि सगळेजण आता आपल्या मोबाईलमध्ये गुंग असतात, तर आपल्या सगळ्या नवीन जनरेशनसाठी, म्हणजे लहान मुलांसाठी म्हणा, की ज्यांना फोनची खूप आवड आहे, त्यासाठी तुमचा काय संदेश एक आहे? आजी होती, हा, आता याचं सांगते मोबाईलचं. सांगा ना. एक आजी होती माझ्यासारखीच, तिला तुमच्यासारखीच सगळेजण भेटायला आले. हो. आजीला. बरं. आजी खुर्चीवर बसली. हा. आजीला आल्याबरोबर सगळ्यांनी नमस्कार केला. आजीला खूप आनंद झाला. बाबा म्हणे, छान म्हणे, माझे सगळे नातू, जावाई, जावाई सगळे आले आहेत, मुली वगैरे आले आहेत, पण माझं विचारपूस करायला आले आहेत म्हणे. हो. काय आता नाही तर म्हाताऱ्या माणसाचं कोण विचारपूस करतं. आजीला खूप आनंद झाला. पण नंतरचं दृश्य माहित आहे का तुम्हाला? हे सगळे नातू, मुलगी, जावाई सगळे असे गोल बसून मोबाईल पाहत. शेवटी 1 तासभर झाल्यावर आजी म्हणते, अरे तुम्ही मोबाईलशी बोलायला आले की माझ्याशी बोलायला आले? पण आपण कुठे राहतो, या इंटरनेटचा नेमक्या वेळी नेमकाच उपयोग केला पाहिजे. भलत्या वेळी इंटरनेटचा तांत्रिकेचं गोष्टीची उपयोग आपल्या उपयोगासाठी केला पाहिजे, असं माझं मत आहे. अगदी बरोबर. नाही नाही, बरोबर आहे. लहान लहान मुलं मोबाईल पाहतात. मोबाईलवर सगळं चांगलंच येतं असं नाही. त्यामुळे लहान मुलांना तर बिलकुल मोबाईल पाहू. त्यांनी सांगितलं आहे मुलांना जेवताना मोबाईल पाहिजे. ते म्हणतात म्हणे तुम्ही मोबाईल जेवताना पाहिले, त्याची रेज जे आहेत ते तुमच्या तोंडात जातात जेवत असताना, आणि त्या रेजमुळे तुमचं पचनशक्ती खराब होते. तर लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल देताना आईवडिलांनी आपल्या शरीरावर कंट्रोल ठेवावा असं मला वाटतं. पण आईवडीलही दिवसभर मोबाईल पाहतात, त्यामुळे काय झालं, कोणी कोणाशी बोलत संवादच नाही राहिला असं मला वाटतं. हो, बरोबर. कदाचित या काळाला ती शोभेचं नसेल, नाही, पण काळाला शोभेचं काम तुम्ही करता ना. तुम्ही फेसबुकवर सगळ्यांना बरोबर काळाच्या सोबत तुम्ही राहता ना. म्हाताऱ्यांकरता करमणुकी करता. हो, त्याच्यात साहित्य येतं ना. हो, बरोबर. गोष्टी येतात छान. हो. वपू काळेंचे निरनिराळे उतारे येतात. हो. पु ल देशपांडेची भाषणं येतात, विनोदी भाषणं येतात. तर त्याचं आमच्यासारख्या सिनियर लोकांना एकटं बसून उपयोग सगळ्यांनीच करावा, पण सिनियरनी देखील जास्त पाहू नये. बरोबर. त्यांनी पण जास्त बघू नये सारखं. त्याच्या आहारी कोणत्याच गोष्टीच्या बरोबर, हे वाईट आहे. पण माहिती मिळते. हो, एवढं खरं म्हणजे आहे, सहाय्यक आहे. हो हो. ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीने मोबाईल चांगला आहे. आपल्याला माहिती मिळते. आणि दृश्य आता ते एवढा मोठा तो पूल बांधला, जगात सर्वात मोठा पूल बांधला, त्याचं उद्घाटन झालं. आता आपण केव्हा पूल पाहायला जाणार ना? पण निदान आपल्याला दृश्य स्वरूपात पाहता पूल पाहायला एवढा उंच पाहिलं तर ते निदान काही काही दृश्य चांगली असतात, ते आपण पाहू शकत नाही, तर त्याच्याकरता चांगलं आहे. पण अति तिथे माती असते. अति पर्यायची आता संतता गमनात अनादरोध होती, मलय भिल्ल पुरंदी तरू काष्टमी ननम कुरुटी. अति कोणची गोष्ट झाली की त्याचा वाईट परिणाम होतो. त्या चंदनाचे मलय पर्वत भरते चंदनाचं झाड खरं म्हणजे किती मौल्यवान असतं, पण तिथे अति प्रमाणात असल्यामुळे लोक इंधनासारखा त्याचा उपयोग करतात. अति तिथे माती असते. कोणती गोष्ट मर्यादित असली पाहिजे असं मला वाटतं. इंटरनेटच्या मी पाहते, फेसबुक वगैरे बघते, पण करमणूक म्हणून. चला ठीक आहे, आम्हाला खूप आनंद वाटला आणि हा इंटरव्ह्यू म्हणा किंवा घरगुती आपला संवाद झाला
आणि तुम्ही कालपासून आल्या आणि आत्ताही घरामध्ये आनंदाचं वातावरण त्यामुळे आहे. तुमचा स्वभाव एकदम आपण आनंदी राहा हो आणि सगळ्यांना आनंद द्या. बरोबर आपल्याजवळ देण्यासारखं दुसरं काही नाही. हो एक प्रेम हं, आणि दुसरा आनंद. बरोबर हे विकत नाही मिळत. हो भले आपण खूप पैसे मिळवतो बरोबर पण हे आपल्याला विकत नाही मिळत. आणि आपल्याजवळ हे फुकटात वाटायला आहे हो तर ते दिलं पाहिजे. प्रेम दिलं पाहिजे, आनंद दिला पाहिजे. क्या बात. आपल्या इथं संगतीत आलेल्या माणसांना असं वाटलं पाहिजे काही 2 गोष्टी आपण चांगली शिकाव्या त्यांच्याकडे, असं माझं मत आहे. छान. चला धन्यवाद. धन्यवाद.